नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, यंदा खरंच दुष्काळ पडणार आहे का? मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, दुष्काळ पडेल की नाही हे आताच निश्चित सांगता येत नाही, पण भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून देशभरात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। काही अंदाजांनुसार पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 90 ते 92% राहू शकतो। यामागचं मुख्य कारण म्हणजे एल निनो ही हवामानातील परिस्थिती। एल निनो सक्रिय झाल्यावर भारतातील मान्सून कमकुवत होण्याची शक्यता वाढते आणि काही भागांमध्ये पावसाचा खंड पडू शकतो। मात्र मित्रांनो, कमी पाऊस म्हणजे दुष्काळ असं नाही, कारण पाऊस किती पडतो यापेक्षा तो कधी आणि कसा पडतो हे अधिक महत्त्वाचं असतं। जर योग्य वेळी पाऊस झाला तर कमी पावसातही पिकं चांगली येऊ शकतात, पण सलग खंड पडला तर अडचणी वाढू शकतात, हे पण तेवढंच खरं आहे। सध्या परिस्थिती पाहता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळ पडेल असं म्हणता येणार नाही, पण पावसातील खंड आणि असमान वितरणाची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून शेतकरी मित्रांनो, पेरणीची घाई करू नका, हवामानाचा अंदाज नियमित पहा आणि पावसाच्या स्थितीनुसार पीक नियोजन करा। तुम्ही यावर्षी कोणत्या पिकांची लागवड करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच शेती व हवामान अपडेटसाठी आपली शेतीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।